मॉर्निंग सर. ओके. आज आपण बाकदार मागणी मॉडेल जे आहे तर त्या संदर्भामध्ये विवेचन लक्षात घेऊ. आपण हे विश्लेषण लक्षात घेतलेलं आहे तरी सुद्धा आपण थोडक्यामध्ये विश्लेषण लक्षात घेऊया. त्याच्यामध्ये जास्त विश्लेषणात्मक जाण्याची गरज नाही. आपल्याला हा प्रश्न 10 गुणांसाठी आहे. त्यामुळे बाकदार मागणी वक्र आहे त्याच्यामध्ये काय मांडणी केलेली आहे हे सुरुवातीला पार्श्वभूमी आपल्या प्रास्ताविक स्वरूपामध्ये असलं पाहिजे. लगेच त्याची काही असणारे गृहीत हे असणं गरजेचं आहे आणि नंतर डायग्राम आणि डायग्रामचं विश्लेषण आणि समरी एवढं जरी असेल बॅक टू बॅक 1 पेज जरी आन्सर असेल तर तुम्हाला 10 पैकी चांगले मार्क्स 7-8 चांगले मार्क्स मिळू शकतात. ओके. तर आपण त्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करू. पॉल एंड स्विझी यांनी बाकदार मागणी वक्राची मांडणी यामध्ये लक्षात घेतलेली आहे. यानंतर आपल्याला एकूण आपल्याला असं दिसेल की श्रीमती जॉन रॉबिन्सन म्हणजे 1838 मध्येच यामध्ये पॉल एंड स्विझी यांनी जे आहे तर या प्रतिमाची मांडणी केली किंवा सिद्धांत यामध्ये मांडलेला आहे बाकदार मागणी वक्र. आता त्यानंतर श्रीमती जॉन रॉबिन्सन वगैरे यांनी त्यामध्ये सुधारणा केल्या. शास्त्रोक्त पद्धतीने त्याची मांडणी केली आणि खऱ्या अर्थानं एक अर्थशास्त्रीय दृष्ट्या जे आहे तर बाकदार मागणी वक्र काय आहे याचे विश्लेषण केलेलं आहे. त्या पद्धतीने आपण जाऊ. बाकदार मागणी वक्र पहा की बाजारपेठेमध्ये अल्पजनाधिकार बाजारपेठ आपण पाहतो. त्या बाजारपेठेचं वैशिष्ट्य काय आहे? फ्यू सेलर्स अँड नंबर ऑफ बायर्स. म्हणजेच यामध्ये विक्रेत्याची संख्या कशी आहे? मोजकीच आहे. बरोबर आहे. उदाहरणार्थ सिमेंट कंपन्या आहेत, सेलफोन कंपन्या आहेत, शीतपेय कंपन्या आहेत. हे काय आपल्याला शेकडोची संख्या दिसत नाही. हे मोजक्या आहेत. म्हणजे सिमेंट जर आपण लक्षात घेतलं तर यामध्ये अल्ट्राटेक सिमेंट आहे, अंबुजा सिमेंट आहे, बांगर सिमेंट आहे, जेएसडब्ल्यू सिमेंट आहे, एसीसी सिमेंट आहे. म्हणजे कंपन्या देश पातळीवर जर स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्या जर पाहिल्या तर त्याची संख्या पुरेशी आपल्याला दिसते. म्हणजे मोजकीच दिसते, मोजकीच. त्याच्यामध्ये आपल्याला यांच्यामध्ये जे आहे तर प्राइस वॉर हे होऊ नये, किंमत युद्ध होऊ नये आणि किंमत एकूण स्थिर राहावी याच्यासाठी हे विश्लेषण दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बाकदारपणा का येतो, येण्याचं काय कारण आहे? त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की विशिष्ट स्वरूपाच्या या कंपन्या ज्या आहेत म्हणजे आता जे मी सांगितले ह्या कंपन्या याच्यामध्ये किंमत घटीचं अनुकरण केलं जातं, किंमत वाढीचं अनुकरण केलं जात नाही. म्हणजे एखादी कंपनी जर आपलं जे आहे किंमत समजा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आहे त्याची सर्वसाधारण एका थैलीची किंमत 500 रुपये मानली. आता 500 रुपये किंमत आहे, त्यांनी किंमत घट केली आणि 450 रुपये अशी किंमत कमी केली. हे कोणाच्या लक्षात आलं? अंबुजा सिमेंटच्या. त्यांनी 450 वरून 400 रुपये केले म्हणजे 50 रुपये कमी केले. हे बांगर सिमेंट अशा पद्धतीने कार्यक्रम सुरू होईल आणि प्राइस वॉर सुरू होईल, किंमत युद्ध सुरू होईल. मग कोणत्याही कंपनीच्या दृष्टिकोनातून एकूण उत्पादन खर्च जाऊन श्रमिकांचं एकूण मोबदला जाऊन जे आहे वेतन वगैरे तर त्यांना शिल्लक राहिलेला भाग नफा म्हणून मानला जातो आणि तो अधिक स्वरूपात असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मांडणी करत असतात. आणि त्यामुळे एकूण जे आहे ही किंमत घट होऊ नये म्हणजे इथं किंमत घटीची स्पर्धा होते, किंमत वाढीची स्पर्धा होत नाही. या मुख्य कारणामुळे काय झालेलं आहे? जो मागणीचा वक्र हा जो सरळ रेषेत यायला पाहिजे होता तो न येता इथं त्याला काय झालेलं आहे? काळा आलेला आहे. यालाच काय म्हटलेलं आहे? किंक्रेट डिमांड कर्व असं म्हटलेलं आहे. बाकदार मागणी वक्र असं. आता यामध्ये आपल्याला थोडस त्याची जी मांडणी जी आहे त्याचे एकूण जी किंमत दाखवण्याची काही कारण आहेत ते कारण थोडेसे आपण लक्षात घेऊया. काय त्याची कारण वगैरे आहेत ते थोडस आपण लक्षात घेऊया. आता यामध्ये आपल्याला असं दिसेल की प्राइस वॉर आहे. पहिलं कारण जे आहे प्राइस वॉर आहे, किंमत युद्ध आहे. एखाद्या पेढीने किंमत कमी केली, इतर पेढ्या सुद्धा किंमत कमी करतात आणि याच्यामध्ये किंमत घटीचं एक प्राइस वॉर सुरू होतं, किंमत युद्ध हे सुरू होतं. आणि त्यामुळे होऊ नये म्हणून यामध्ये किंमत स्थिर राहावी म्हणून यामध्ये
किंमत परिद्रढतेचं किंवा किंमत स्थिरतेचं एक कारण किंवा किंमत ताकदीचं एक कारण मानलं जातं. नेक्स्ट दुसरे कारण असं आहे की नफा प्रवृत्ती आहे. वेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत, त्यांना विक्री अधिक निर्माण होऊन यामध्ये नफा अधिक निर्माण झाला पाहिजे, नफा मिळाला पाहिजे. उत्पादन खर्चापेक्षा आपले जे आहे तर यामध्ये जास्त आपल्याला नफा प्राप्ती झाली पाहिजे, हे एक महत्त्वाचं कारण यामध्ये सांगितले गेलेलं आहे. नेक्स्ट, जर यामध्ये आपल्याला किंमत जर स्थिर असेल तर ग्राहक सुद्धा यामध्ये निश्चित पातळीवर त्याची मागणी करतो आणि जी मागणीची प्रवृत्ती वाढत राहते, म्हणजे मागणी काय होते, वाढते. ही एक बाब यामध्ये आपल्याला दिसून येते, म्हणजे किंमत प्रवृत्तीचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणखी यामध्ये जी कारण आहेत तर ते घटकाचं फारसं विश्लेषण न करता आपण थोडंसं गृहीतकाकडे जाऊ. यामध्ये पहिले एक महत्त्वाचं गृहीत आहे की उद्योग हा जुना आणि परिपक्व असून यामध्ये किंमत काय म्हणले, उद्योगांना मान्य असणारी किंमत ही स्थिर ठेवली जाते, म्हणजे एक विशिष्ट स्वरूपाची किंमत. फॉर एक्झाम्पल यामध्ये 450 रुपये हे सिमेंट थैल्याची किंमत यामध्ये स्थिर मानली. हे सर्व कंपन्या मानतात, असं एक महत्त्वाचं गृहीत मानलेलं आहे. दुसरे एक महत्त्वाचं गृहीत मानलेलं आहे, उत्पादकाचे सर्व निर्णय एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे आता मी सांगितलं एसी सिमेंट, अंबुजा सिमेंट, मांगल सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट आहे, अशा ज्या कंपन्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शीतपेय कंपन्या आहेत, थम्सअप आहे, कोका कोला आहे, स्प्राइट आहे, ह्यांचे सगळे निर्णय जे आहे एकमेकावर अवलंबून असतात. बरोबर, जर यांनी जर आपल्या किमतीमध्ये घट केली तर इतर कंपन्या सुद्धा फाईट करू शकतात, आपल्या निर्णयामध्ये बदल करू शकतात. ही बाब यामध्ये आपल्याला दिसून येते, हे एक महत्त्वाचं गृहीत यामध्ये आहे. यानंतर जाहिरात खर्च नसतो असा एक गृहीत मानलेला आहे. आता जाहिरात खर्च असतोच, आलं लक्षामध्ये. आपण मार्केटमध्ये शीतपेय कंपन्या पाहतो, सिमेंट पाहतो, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडिया, इंटरनेटवर यांच्या जाहिराती येतात. इंटरनेटवर पॉपअपच्या स्वरूपामध्ये जाहिरात येते. दूरचित्रवाहिनी आहेत, त्याच्या माध्यमाने आपल्याला वेगळ्या सिमेंटच्या जाहिराती येतात, शीतपेयाच्या जाहिराती येतात. बरोबर, ही वास्तविकता आहे. मात्र यामध्ये गृहीत मानलेलं आहे की बाबा जाहिरात खर्च नसतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सीमांत खर्च पहा. त्यानंतरचं एक गृहीत आहे की सीमांत खर्च आणि सरासरी खर्च हे काय आहे, तर सीमांत प्राप्तीला यामध्ये छेदून जातात, असे एक महत्त्वाचं गृहीत यामध्ये मानलेलं आहे. आता ही गृहीत परिस्थिती जी आहे तर ही मानल्यानंतर एकूण जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या ज्या आहे प्रचलित जी किंमत आहे ती मानतात, स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतात. किंमत वाढ आणि घट हे होऊ दिले जात नाही. तर अशा पद्धतीने एकूण मांडणी यामध्ये आहे आणि हीच बाब आपल्याला आकृतीच्या सहाय्याने लक्षात घ्यावायचं आहे. म्हणजे किंमत स्थिर का राहते, किंमत स्थिर का असणे गरजेचं आहे, याच्यासाठी हे विश्लेषण आहे. आलं लक्षामध्ये, किंमत स्थिरतेसाठी हीच बाब आपल्याला आकृतीच्या माध्यमाने लक्षात घेऊया. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे ओ एक्स अक्षावर काय दर्शवलेलं आहे, उत्पादन दर्शवलेलं आहे आणि ओ वाय या उभ्या अक्षावर किंमत आणि खर्च दर्शवलेला आहे. आकृतीमध्ये अनुक्रमे एमसी आणि एसी हे सीमांत खर्च म्हणजे मार्जिनल कॉस्ट आणि एव्हरेज कॉस्ट, म्हणजे यामध्ये सीमांत खर्च आणि सरासरी खर्च वक्र आहे जे डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारे धनात्मक स्वरूपाचे आहे. आकृतीमध्ये अनुक्रमे ए आर आणि एम आर हे जे आहे तर यामध्ये सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीच्या काय आहे, रेषा. आलं लक्षात. आता हे पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेट पब्लिकेशन असेल किंवा अन्य स्वरूपाचे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये सुद्धा काय नेमकं म्हणजे ज्या रेषा आहेत त्याला बी कर्व म्हटलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. म्हणजे कर्व कधी म्हणतो, या पद्धतीने. आलं लक्षामध्ये, या पद्धतीने हे जे आहे याला आपण काय म्हणतो, कर्व. थोडासा बाक आलेला आहे आणि रेषा आहे, डाऊनवर्ड आहे, अपवर्ड आहे, व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे. आलं लक्षामध्ये, याला रेषा म्हटले गेले पाहिजे. मात्र बऱ्याच पुस्तकामध्ये हे कर्वला म्हणजे रेषेला सुद्धा कर्वच म्हणतात, म्हणजे वक्रच म्हणतात. बघा तुम्ही, म्हणजे माझं एक ऑब्झर्वेशन आहे. असो तो भाग वेगळा. तर यामध्ये आपल्याला असो तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की एकूण जे आहे किंमत स्थिर काय ठेवली जाते. आता समजा
ओपी एवढ्या किमतीला ओएम एवढं उत्पादन घेतलं जातं. ओपी एवढ्या किमतीला ओएम एवढं उत्पादन घेतलं. आता समजा जर यामध्ये किंमत वाढवली, किंमत वाढवून काय केली, हा म्हणजे इथं समजा पी वरून किंमत काय केली आपण, P1 हा अंधुकसा भाग दिसतोय, हे डायग्राम समजण्यासाठी हे मी तुम्हाला केलेलं आहे. किंमत P वरून P1 अशी वाढवली. किंमत वाढवल्यानंतर विक्री खर्च काय होणार आहे, विक्री काय होणार आहे, कमी होणार आहे ना, बरोबर आहे. ग्राहक पूर्वीपेक्षा आता कमी मागणी करतील, वस्तूला मागणी कमी, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे आहे तर एम पासून इथं काय होणार आहे, उत्पादनाचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण की मागणीच काय झाली, कमी झाली. मागणी कमी झाल्यामुळे विक्री अधिक होईल का, नाही. म्हणजे इथं जे आहे तर काय झालं, या ठिकाणी उत्पादनाचं प्रमाण सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे वेगळ्या प्रकारच्या पेढ्या ज्या आहे, कंपन्या आहेत, यांना काय होणार आहे, नुकसान होणार आहे. उत्पादन खर्च अधिक आणि नफा कमी, म्हणजे नुकसानदायक परिस्थिती निर्माण. हे टाळण्यासाठी आपल्याला ज्या वेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत मग काय करतात, हे प्राइस वॉर न होऊ देता एक सर्वसाधारण स्वरूपाची किंमत मान्य करतात आणि ती किंमत यामध्ये मान्य झाली. उदाहरणार्थ अल्ट्राटेक सिमेंट, अंबुजा सिमेंट, बांगर सिमेंट आणि एसीसी सिमेंट या कंपन्या जर किंमत घट करत गेली तर खाली किंमत येऊ शकते, किंमत वाढ निर्माण होऊ शकतो आणि त्यांचं नुकसान आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सर्वसाधारण किंमत मान्य केली. आलं लक्षामध्ये. मग वेगळ्या कंपनीच्या वेगळ्या त्या उत्पादन खर्चानुसार किंमत असेल, पण आपले किमतीमध्ये बदल करत नाहीत. असं बाकदार मागणी वक्राचं विश्लेषण आहे. वास्तविक कंपन्यांचं विश्लेषण वेगळं आहे, मात्र एक सैद्धांतिक स्वरूपाची मांडणी अशी आहे. तर या ठिकाणी ओपी एवढ्या किमतीला ओएम एवढं वस्तूचं उत्पादन घेतलं जातं. या ठिकाणी आपल्याला जे आहे तर एमसी जे आहे तर एसी हे वक्र सीमांत प्राप्ती या रेषेला जे आहे तर इथं छेदन बिंदू होतोय आणि हे छेदून डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारे कसे आहेत, धनात्मक स्वरूपाचे आहे. आता या ठिकाणी हा जो आहे तर डी भाग जो आहे तर हा डिमांड कर्व इथं भाग का आलेला आहे, तर याचं महत्त्वाचं कारण असं आहे की किंमत हे वाढीचं अनुकरण होऊ शकतं, किंमत घटीचं अनुकरण होऊ शकतं, किंमत वाढीचं अनुकरण होऊ शकत नाही. या मुख्य कारणामुळे इथं त्याला काय आलेलं आहे, बाग आलेला आहे. म्हणून यामध्ये किंमत स्थिर म्हणजे ओपी एवढ्या किमतीला ओएम एवढंच वस्तूचं उत्पादन घेतलं जातं आणि या ठिकाणी सीमांत प्राप्तीला सरासरी आणि सीमांत खर्च वक्र हे जे आहे तर छेदून यामध्ये जातात आणि या ठिकाणी आपल्याला ई बिंदूला काय झालेलं आहे, त्या पेढीचं समतोल झालेलं आहे. अशा पद्धतीने एकूण विश्लेषण यामध्ये मांडणी करण्यात आलेलं आहे. तर ही बाब आपल्याला आकृतीच्या सहाय्याने इथं आपल्याला लक्षात येते. म्हणजे ई ही कशी आहे, स्थिर किंमत आहे आणि ओपी एवढ्या किमतीला ओएम एवढ्या वस्तूचं उत्पादन घेतलं जातं. या सर्व मुद्द्यावरून आपल्याला लक्षात येतं की बाकदार मागणी वक्रामध्ये पॉल एन स्विझी यांनी सांगितलेले आहे की किंमत युद्ध होऊ नये आणि किंमत वाढीचं अनुकरण होऊ शकत नाही, किंमत घटीचं अनुकरण होऊ शकतं आणि या किंमत घटीच्या स्पर्धेमध्ये कंपनीला नुकसान होऊ नये म्हणून ते सर्वसाधारण स्वरूपाची किंमत मान्य करतात आणि सीमांत प्राप्तीला सीमांत खर्च आणि सरासरी खर्च हे स्पर्शबिंदूतून यामध्ये छेदणारे असतात आणि त्या ठिकाणी सर्वसाधारण किंमत निश्चिती होते आणि ओपी एवढ्या किमतीला ओएम एवढ्या जे आहे नगाचं उत्पादन घेतलं जातं किंवा ओएम एवढं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे किंमत पी वरून P1 अशी वाढली म्हणजे विक्री खर्च वाढल्यामुळं किंवा विक्री वाढल्यामुळं यामध्ये किंमत वाढल्यामुळे विक्री काय होणार आहे, ओएम पेक्षा काय होणार आहे, कमी होणार आहे. विक्री कमी झाली म्हणजे नफा काय झाला, कमी झाला. हे युद्ध टाळण्यासाठी ते किंमत स्थिरतेचं मॉडेल, किंमत स्थिरतेचं अनुकरण करतात. अशा पद्धतीने हे विश्लेषण या ठिकाणी काय होत आहे, पूर्ण होत आहे. यालाच आपण काय म्हणतो, बाकदार मागणी वक्र. ठीक आहे.